सोन्यातील आकर्षक व मनपसंत सर्व प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन, राजशाही गोल्ड हार व नेकलेस सेट, स्टायलिश रिंग्स व बांगड्या, खास प्रसंगासाठी आधुनिक व पारंपरिक डिझाईन्स, 916 होलमार्क गोल्ड, शुद्धतेची खात्री, विश्वास, गुणवत्ता व परवडणारे दर, आकर्षक ऑफर्स मध्ये उपलब्ध। सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स, तासगाव। सांगली जिल्ह्यातील असं एक ध्येयवेड व्यक्तिमत्व, नॅशनल खेळाडू घडवण्याचं स्वप्न उरी बाळगून खेळाडू निर्मितीची फॅक्टरी सुरू केली आणि श्री शिव चिदंबर गुरुकुल सैनिकी पॅटर्न निवासी शाळेची स्थापना केली। खेळाचे धडे देण्यास सुरुवात केली। 10वी नापास असताना उराशी मोठं स्वप्न बाळगून सत्यात उतरण्याची जिद्द बाळगणारी त्यांची कहाणी युवक वर्गाला प्रेरणादायी राहील। आजपर्यंत श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या 9 खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। 2022 साली एकाच वेळी 3 पुरस्कार मिळवून हॅट्रिक साधणारे पहिलेच गुरुकुल व सलग 4 वर्षात 9 पुरस्कार मिळवून सांगली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचं लक्ष वेधून घेणारं एकमेव श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी म्हणून आज महाराष्ट्रभर नावलौकिक होतोय। स्कूलचे संस्थापक आप्पासाहेब तांबे यांच्याशी हितगुज करत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अनिल साळुंखे यांनी। तांबे साहेब नमस्कार। संस्था स्थापन केली, हे कधी स्थापन केली संस्था? शिव चिदंबर, मी आप्पासाहेब रत्नाप्पा तांबे, जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेता, राष्ट्रीय प्रशिक्षक। संस्था 2018 साली रजिस्ट्रेशन केली, पण संस्थेचे कार्य तसं 2015 पासून सुरू होतं। संस्थेचं कार्य मूळ उद्देश म्हणजे सामान्य कुटुंबातील मुलांना कला क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून एक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची कामगिरी पोहोचवण्याचं ह्या मूळ उद्देशाने संस्था सुरुवात केली। आतापर्यंत आपल्या शाळेमध्ये किंवा या अकॅडमीमध्ये किती विद्यार्थी आहेत? आज रोजी आपल्याकडं निवासी 100 विद्यार्थी कराटे, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, वुशू यासारख्या 5% आरक्षित खेळातून प्रशिक्षण घेत आहेत आणि शालेय आणि 5% आरक्षित क्रीडा स्पर्धांमधून वुशू या खेळातून 54 विद्यार्थी नॅशनलला खेळले आणि त्यामध्ये 10 विद्यार्थ्यांना नॅशनलला मेडल आहेत आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कमीत कमी 350 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे आणि बऱ्याच जणांनी त्यामध्ये पण पदके मिळवलेले आहेत। त्याचबरोबर जिल्हा विभाग असे टोटल एकूण विद्यार्थी म्हणाला तर कमीत कमी 500 ते 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पदके मिळवलेले आहेत। इथून पुढच्या जे काही विद्यार्थी नवीन आपल्याकडे ऍडमिशन घेणार त्यांचं तुम्ही नवीन काय असं की इथं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता की इतर संस्थांपेक्षा तुमच्या इथं काय वेगळेपण आहे? तर मूळ उद्देश बाकीच्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या फक्त आणि फक्त शैक्षणिक गुणवत्तेवर काम करतात आणि आपली संस्था आहे ते पूर्णपणे मुलांच्या कला क्रीडा आणि शिस्तगुणावर काम करते। मुलांच्यातील जे कला क्रीडा गुण आहेत त्या गुणांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून द्यायचं आणि त्या माध्यमातून पालकांच्या जागृती करायची आणि पालकांच्या संयोगानं त्या मुलांना त्यामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध करून द्यायचा हा मूळ उद्देश आहे। तिथे फक्त शैक्षणिक गुणवत्तेवर काम केलं जात नाही, मुलांच्यातील कला क्रीडा गुणांना प्राधान्य देऊन त्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ मिळवून दिलं जातं। की आध्यात्मिक पण थोडंसं वातावरण दिसतं इथलं। हो, मग ते काय वेगळेपण आहे तुमच्या इथं? ही माझी मूळ संकल्पना जी माझी होती ना, लहानपणापासून जे माझं स्वप्न होतं की मला शाळेची आवड नव्हती। मी फक्त 10वी पर्यंत शिकलेलो आहे आणि 10वी नापास आहे, 10वी पास मी नाही आणि कुठल्याही क्रीडा संघटनेचा मी जिल्हा सदस्य पण नाही आणि अधिकृत पण सुद्धा परीक्षा पास नाही किंवा मी नाही सदस्य सुद्धा मी नाही। तरी सुद्धा आज रोजी मी 3 वेळा महाराष्ट्र संघाचं प्रशिक्षक म्हणून काम केलंय। आज स्कूल गेमला, राष्ट्रीय स्तराला महाराष्ट्राचे संघ प्रशिक्षक म्हणून माझे विद्यार्थी जातात। शैक्षणिकच नाही तर आध्यात्मिक, कला क्रीडा आणि मग शैक्षणिक। बरोबर। आध्यात्मिक म्हणाल तर आमचे गुरु चिदंबरदास गुरु गोविंदजी लांबे साहेब यांच्या प्रेरणेनं ही संस्था सुरुवात झाली 2022 साली आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत कार्य चालू आहे आणि मूळ उद्देश काय तर मुलांच्यात संस्कार रुजले पाहिजेत। फक्त शैक्षणिक बुद्धिमत्ता वाढ न होता जे काय आपल्या रूढी परंपरा आहेत किंवा आध्यात्मिक जे काय आहे त्यासाठी आम्ही इथे रोज सकाळी चिदंबर स्वामींची आरती पण घेतली जाते, जप केला जातो
प्रत्येक महिन्याला पारायण केलं जातं. श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात मोठं सामूहिक पारायण सोहळा साजरा केला जातो. आध्यात्मिक, कला, क्रीडा आणि शैक्षणिक ह्या सगळ्या गोष्टी इथे राबवल्या जातात आणि त्या सगळ्या गोष्टी राबवणारी हे पहिलंच महाराष्ट्रातील पहिलंच गुरुकुल आहे. पाठीमागचा तुमचा बॅकग्राऊंड कसा आहे आणि तुम्ही कसं काय ह्यामध्ये उतरला हे थोडक्यात सांगा. माझा मूळ बॅकग्राऊंड म्हणजे तर माझे आईवडील शेतमजुरी करतात आणि मी पण 2017 पर्यंत शेतमजुरीच करत होतो. बागेची बरीच कामं केलेली आहे. आता एखाद्या व्यक्तीला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याला शिक्षणच पाहिजे असं काही नाही. कारण आज तुम्ही बघताय बरेच उद्योजक आहेत त्यांचे शिक्षण कमी झालेलं आहे आणि माझ्याकडे ही कला एवढी चांगली होती की या कलेच्या माध्यमातून करिअरच्या संधी भरपूर आहेत आणि म्हणून माझ्या डोक्यात लहानपणापासूनच होतं. कारण मला शाळेची आवडच नव्हती. म्हणजे माझ्यावर 1994 साली 4थीत 100 रुपयाचं बक्षीस लावलेलं आमच्या सरांनी की तू एक आठवड्यात शाळेत हजर राहायचं आणि 100 रुपये तू बक्षीस घेऊन जायचं. पण मी एकही आठवड्यात शाळेत नव्हतो. म्हणजे मला असं कुठल्याच दिवस आठवत नाही की मी शाळेत हजर आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात काय होतं की जशा ह्या शाळा आहेत अभ्यासाच्या तशा एखादी खेळाची शाळा पाहिजे. आणि अगदी लहानपणापासून म्हणजे मी पहिलीपासून अशा शाळेच्या शोधात होतो की खेळाची शाळा कुठं आहे का. तर मला खेळाची आवड होती. मग ते माझं लहान इयत्ता पहिलीपासून जे स्वप्न होतं ते 10वी नापास झाल्यानंतर मी काय केलं. आता बरेच जणांनी 10वी नापास झाल्यानंतर माझे मित्र ते कॉलेजला गेले. मग मी काय करायचं. मग मी काय केलं, एक कराटे क्लास जॉईन केला आणि मी कराटेचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. मग त्यातनं मी माझे बरेच नॅशनल झाले. राज्य लेवलला खेळलो, नॅशनल लेवलला खेळलो. पण जे काही मी स्पर्धा खेळल्या त्या सगळ्या अनधिकृत होत्या. म्हणजे मला खेळ माहित होता, खेळाची आवड होती, मी स्पर्धा खेळायची, पण त्या स्पर्धेचं काही बेनिफिट आम्हाला मिळत नाही. मग नंतर जेव्हा मी 2017 साली असंच बऱ्याच शाळेत मी क्लासेस घ्यायचे, मुलींना कराटे प्रशिक्षण मोफत द्यायचं आणि त्यावेळी मग मला अशा काही शाळा कनेक्ट झाल्या की त्या माध्यमातून मी ती टीम शालेय स्पर्धेसाठी सहभागी करू लागलो. मग त्यावेळी सुधाकर जमादार सर म्हणून क्रीडा अधिकारी होते मिरजेला. त्यांनी मला सांगितले की जे 5% आरक्षित खेळ कुठले आहेत त्या खेळाच्या माध्यमातून मुलांना प्रशिक्षण द्या जेणेकरून त्या मुलांचं करिअर घडलं. मग मी ते 5% आरक्षित खेळ कुठले आहेत ते बघितलं, मग त्याचे काय फायदे आहेत ते बघितलं आणि त्या माध्यमातून मग मी मुलांना ते प्रशिक्षण देऊ लागलो आणि त्या माध्यमातून मग त्या मुलांना मी शालेय स्पर्धेत आणि 5% आरक्षित खेळामध्ये त्यांना सहभागी करू लागलो आणि त्यातनं मग त्यांनी राज्याला आणि नॅशनल मेडल आणले. आता ज्या मुलांना राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदकं आहेत ज्याने प्रावीण्य मिळवलंय अशा मुलांना MPC सारख्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 5% आरक्षणातून राखीव कोटा मिळून जातो आणि त्यांना त्यांच्या करिअरला त्या गोष्टी सोप्या होऊन जातात. बरोबर. आता मुद्दा काय की शैक्षणिक गुणवत्ता किंवा 10वी नापास झाल्यानंतर बरीच मुलं आत्महत्या करतात. बरोबर. ते आपण पेपरच्या माध्यमातून बघितलेलं काही गरज नाही, कारण शिक्षण हे सर्वस्व नाही. ज्या मुलाला शिक्षणाची आवड नाही अशा मुलांना काही ना काही नैसर्गिकच एखादी देणगी लाभलेली असते. मग ती एखादी खेळ असेल, कला असेल, काही असेल, त्या माध्यमातून पण बऱ्याच मुलांना करिअरच्या संधी उपलब्ध आहेत आणि आपल्याला तेच ध्येय साध्य करून दाखवायचे आणि पालकांच्या आणि अशा मुलांच्या ते रुजवायचं की कला क्रीडाच्या माध्यमातून तुम्हाला करिअरच्या संध्या भरपूर आहेत. त्यामुळे आत्महत्या करण्यासारखं काही गरज नाही. बरोबर. शिक्षणाच्या जीवावर सगळ्याच गोष्टी होत नाही, तेच पालकांच्या रुजवायचं आणि त्याच माध्यमातून आपल्याला ते कार्य साध्य करून जावायचं. तांबे साहेबांनी जे काही आता आपल्या नवीन यंग पिढींना, युथ पिढींना जे काही मार्गदर्शन केले त्यांचं म्हणण्याचा उद्देश आहे की यंग पिढीने कोणत्याही कारणास्तव खचून न जाता त्यांचं ध्येय जे असेल किंवा कोणतेही क्षेत्र निवडून ते स्वतःचं आयुष्य किंवा करिअर सक्सेस करू शकतात, मोठ्या उद्योगात जाऊ शकतात आणि त्यांच्या आयुष्यात सार्थक करू शकतात. अशा पद्धतीने आता सगळ्यात मोठी प्रेरणा तांबे साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आपल्या गुरुकुलच्या माध्यमातून 120 विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळले आहेत. त्यातील 40 विद्यार्थ्यांनी पदके मिळवलेले आहेत आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 500 ते 550 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पदके मिळवलेली आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव तालुक्यात कमीत कमी 150 शाळांमध्ये मी कमीत कमी 1,20,000 मुलींना मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे. ह्या मुलाखती दरम्यान एक आम्हाला एक पडलेला प्रश्न असा की आपण एका एवढ्या मोठ्या संस्थापक असून सुद्धा एक प्रत्येक संस्थेला ड्रेस कोड असतो, विद्यार्थ्यांचा असतो,
शिक्षकांचा किंवा संस्थापक, पण तुमच्याकडे असं काय ते वेगळे पण काय दिसून येत नाही, ह्याचं कारण काय? कारण एवढंच आहे की एखाद्या संस्थापकाला किंवा एखाद्या प्रशिक्षकाला त्या महाराष्ट्र ट्रॅकसूट मध्ये किंवा पुढाऱ्यासारख्या ड्रेस कोडमध्ये वावरण्याची गरज नाही. मी संस्थापक आहे किंवा प्रशिक्षक आहे हे दाखवण्यापेक्षा आपले विचार आणि आपल्या कलेच्या माध्यमातून आपलं कर्तृत्व दिसलं पाहिजे, हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. पांढरा ड्रेस घालायला मला काही ड्रेस नाहीत असं काही विषय नाही आहे. कपडे भरपूर आहेत, पण मला ह्या ड्रेस, माझी ओळख ह्या ड्रेसमुळे आहे, त्यामुळे मी ह्यातच वावरतो. आणि संस्थापकांना किंवा कुठल्याही प्रशिक्षकानं विशेष असा ड्रेस कोड असावा असं काही नाही, त्यांचे कर्तृत्व विशेष असावं असं माझं मत. त्याचबरोबर माझं एक ध्येय आहे की माझे गुरु गोविंद सर, त्यांचं एक स्वप्न आहे की नॅशनलला गोल्ड मेडल आणायचं आणि ते पूर्ण होईपर्यंत मी महाराष्ट्राला ट्रॅकसूट घालत नाही असे मी माझ्या मनाचे पुनर्गात बांधले आणि ते माझं ध्येय आहे. आणि आपल्या गुरुचं स्वप्न पूर्ण करण्यात जे समाधान मिळतं ते बाकीच्या कुठल्याच गोष्टीत मिळत नाही आणि त्यासाठी मी प्रयत्नात आहे. आणि गुरु गोविंद सरांच्या कृपा आशीर्वादानं लवकरच नॅशनलचं गोल्ड मेडल मी आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर प्रसारित करेन. आणि आता लेटेस्ट काहीतरी परवा पण तुम्हाला कुठला तर पुरस्कार मिळालाय, तो कोणता पुरस्कार होता? आजपर्यंत आपल्या श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीला प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या मार्फत दिले जाणारे पद्मभूषण वसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार 2022 ते 2025 या 5 वर्षात 12 पुरस्कार ते आहेत. आणि 21 विद्यार्थिनी असे आहेत की ज्यांना क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांची राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्ती मिळते. आणि लेटेस्ट म्हणजे 2 दिवसापूर्वीच चंद्रकांतदादा पाटील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री विशालदादा पाटील यांच्या हस्ते सांगली जिल्हा क्रीडा पुरस्कार सोनाली जाधव व तेजस्विनी पाटील या 2 विद्यार्थ्यांना मिळालेला. आता नवीन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय आव्हान कराल? सगळ्यात आधी पालकांना माझं एकच आव्हान असेल आपल्या चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून की सगळ्यात आधी पालकांनी आपल्या मुलांसाठी कला क्रीडागुण जे आहेत ते ओळखावेत आणि त्या माध्यमातून त्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही पालकांनी घेतली पाहिजे. कारण आजकाल काय झालंय, फक्त पालकांच्या डोक्यात एकच आहे की शैक्षणिक टक्केवारी जे 90% 95%, त्या मुलाला खरोखर शिक्षणाची आवड आहे का नाही हे आधी पालकांनी काळजीपूर्वक तपासलं पाहिजे, ते जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर त्याला आवड कशात आहे त्या आवडीनुसार त्याला ते क्षेत्र निवडून दिलं पाहिजे. आज आपण म्हणतो की आपल्या म्हणजे फक्त सगळीकडे बघितलं जातं की फक्त CBSE आणि शैक्षणिक गुणवत्ता याच्यावरच पालकांचा जोर आहे आणि त्या मुलांचा त्याला क्रीडा गुण दबले जातात आणि त्यामुळे बरेच मुलं आज प्रेशरमध्ये दिसतात आपल्याला. त्यांच्यातील म्हणजे त्या मुलांचा तसा सर्वांगीण विकासच होत नाही, कारण बरेच मुलं म्हणजे कमकुवत आहेत, शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत. त्याचं कारण तेच आहे की त्यांच्यावर पालकांनी जबरदस्तीने शिक्षणाचं ओझं लादलेलं आहे. ते शिक्षणाचं ओझं न लागता त्यांचे जे आवडीचं क्षेत्र आहे किंवा त्यांना जी आवड आहे ना त्या माध्यमातून त्यांना ते क्षेत्र किंवा ते व्यासपीठ उपयुक्त करून द्यावं, त्यातून ते पण सुखी राहतील आणि त्यातून पण बराच पैसा मिळू शकतो. शिक्षणाने फक्त नोकरी मिळू शकते, हा, पण कलेनं व्यवसाय उभे राहू शकतात. त्यामुळे माझ्या पालकांना हा जो नम्र विनंती आहे की त्यांनी मुलांच्यातील कला क्रीडा गुण ओळखून त्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन द्यावं. SK न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून आपल्या श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीचे विचार किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांची कामगिरी आज महाराष्ट्रभर पोहोचवता आले, त्याबद्दल मी SK न्यूज चे संपादिका सौ योगिता माननारम व सल्लागार व सर्व टीमचे आभार व्यक्त करतो व त्यांच्या माध्यमातून खरंच आज आपल्या गुरुकुलचे विचार पालकांच्यापर्यंत पोहोचतील व पालकांच्या जनजागृती होईल असा मला विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा SK न्यूज मराठी चॅनलचे खूप खूप धन्यवाद.